तर गोपी वस्त्रहरण झालं, द्रौपदी वस्त्रहरण झालं. आता आपण दुसऱ्या 2 हरणाकडे येऊ. हरण म्हणजे ॲबडक्शन, पळवणे, जबरदस्ती करणे. तर सुभद्रा हरण ही एक अतिशय चांगली स्टोरी आहे भागवतामधली किंवा श्रीकृष्ण ह्याच्यातली किंवा महाभारतातली. सुभद्रा म्हणजे ही दाखवली आहे, बहीण दाखवली आहे श्रीकृष्णाची. आणि अर्जुनाला तिने मनाने वरलेलं असतं आणि अर्जुनालाही ती आवडलेली असते, परंतु तिचं लग्न मात्र बलरामाबरोबर ठरलेलं असतं. आणि अशा अवस्थेमध्ये का दुर्योधनाबरोबर, आता ते लक्षात नाही माझ्या एक्झॅक्टली. तर श्रीकृष्णाच्या मदतीने अर्जुन तिचं किडनॅपिंग करतो, म्हणजे ॲबडक्शन करतो किंवा सुभद्रा हरण करतो. आता याचा अर्थ काय? सुभद्र, आपण सुभद्राचा पहिल्यांदा सुभद्राचा नीट अर्थ बघू. सुभद्र म्हणजे एक म्हणजे चांगला माणूस म्हणजे चांगला वागणारा माणूस. आपण म्हणतो वीरभद्र म्हणजे वीर माणूस. त्याच्यानंतर सुभद्र म्हणजे चांगला माणूस. असे भद्राचे काही वेगवेगळे प्रकार असतील, मला हे सध्या 2 आठवत आहेत आता. तर हा जो सुभद्र आहे, सुभद्र हा सहजासहजी मिळण्यासारखं. यू हॅव टू ग्रॅब इट. यू कॅनॉट बिकम गुड ॲट ऑल ऑफ अ सडन. आपल्यात बरेच वाईट गुण असतात, ते कॉन्शियसली त्याचे चांगले आपल्याला चांगली वागणूक मिळावं लागते. कॉन्शियसली म्हणजे काय की मला एखादी दारूची सवय आहे, तर मला अतिशय एफर्ट करून, म्हणजे मला एक इट इज अ काइंड ऑफ सुभद्रा हरण, म्हणजे एक काइंड ऑफ जबरदस्ती आहे ती. मग सुरुवातीला करायची, डॉक्टर म्हणतील की बाबा तुम्ही मराल किंवा अशी काहीतरी भीती दाखवून किंवा असं काहीतरी करून ते दारूची सवय मला सोडावी लागते. चांगल्या सवयी अंगीकारणं ही एक प्रकारची, हे अर्जुन म्हणजे एक चांगलं शरीर असलेला माणूस. अर्जुन हा इंद्राचा मुलगा, इंद्रियाचा मुलगा, इंद्रिय असलेला सगळा. तर इंद्रिय असलेला माणूस म्हणजे आपण, तुम्ही, अर्जुन म्हणजे तुम्ही, मी. तर हा जो अर्जुन आहे हा श्रीकृष्ण म्हणजे एक चांगला कन्सल्टंट. श्रीकृष्णाला काय झालं, प्रत्येक गोष्टीमध्ये कन्सल्टंट किंवा सांगेनचार युक्तीच्या गोष्टी असं काहीतरी त्याबद्दल म्हटलं जातं. तर श्रीकृष्णाच्या मदतीने, म्हणजे कुणातरी चांगल्या भल्या माणसाच्या मदतीने जो माणूस चांगल्या सवयी अंगीकारतो, तो म्हणजे सुभद्रा हरण करतो. सुभद्रा हरण म्हणजे अशी काही कोणी सुभद्रा नावाची बाई आणि तिचं ते पळवले वगैरे असं काही नाही. पण आपल्याला काय की साधारणपणे सर्वसामान्य माणसांना सांगायला सुभद्रा हरण, वस्त्रहरण, गोपी वस्त्रहरण, द्रौपदी वस्त्रहरण हे जरा ऐकायला कानाला बरं वाटतं. जरा हरण केलं म्हणजे किडनॅपिंग केलं वगैरे, गोष्टीत जरा थोडीशी एक नाट्य येतं, सस्पेन्स येतो. त्याच्यानंतर मग गोष्टीमध्ये थोडंसं एक विरंगुळा येतो, थोडंसं मजा येते थोडीशी, बाबा दुर्योधन वगैरे. म्हणून हे सगळ्या गोष्टी आणायच्या. आणि सुभद्रा हरण म्हणजे काही नाही, माणूस चांगला वागायला लागतो, एवढंच त्याचा अर्थ.